तुम्हाला तर माहितच आपला कालचा ब्लॉग कसा झाला म्हणून आजचा ब्लॉग आपण टाकला, काऊन की आता आपण रेग्युलर ब्लॉगिंग करणारच आहे भाऊ. आज मला वाटलं ना की माझ्यासोबत असं काहीतरी होईल, तर ते पाहण्यासाठी आपला ब्लॉग तुम्हाला पुरा पाहा लागेल. सगळ्यात पहिला जळगावला आणि जळगाव पहिले आपल्याला करणार होते कागदपत्र, मग आलो आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या मागून. मग काय फटकन बसलो आपण डायरेक्ट या कार्यालयामध्ये नटी करणार होता आपल्या स्टॅम्पमध्ये, म्हणजे आपल्या स्टॅम्पचे ॲपिट्यूट. तुम्ही म्हणता नाही कशाले, तर आपल्याला काढणार होते कास्ट व्हॅलिडिटी. तर त्याच्यासाठी बॉ हे 100 रुपयाला स्टॅम्प काढायला लागतात, हे ॲपिट्यूट बी करायला लागतात ना बॉ. हे तर म्हणत व्हिडिओ काढू नको, पण तुमचा भाऊ कमी आहे का व्हिडिओ काढायमध्ये भाऊ? कसे तरी लपून लपून व्हिडिओ तर काढले, आणि ते स्टॅम्प घेऊन आपल्याला डबल कुठेतरी जाणं होतं. ते म्हणजे जाणं होतं आपल्या महाई सेवा केंद्रावर भाऊ. आणि तटी गेलो आणि तटून फटकन आपले टाकले कागद, आणि ते म्हणत तुम्हाला जराक बऱ्याच भेटून जातील. जराक बऱ्याच आम्ही आलो हिंडून फिरून, हा वगैरे आपल्या सोबत होता. मग हटी नेलं ते कार्यालयात, ते कागद कार्यालयातून त्याच तटून सही घेऊन आम्ही निघलो दोघं आमच्या रस्त्यानं. हा गडी आपल्या सोबत होता. तुम्हाला तर माहित, आम्हाला अडी झाली. ते संध्याकाळ हटीवून पाहतो हा गडी गायब का बा. त्याच्याच दुकानात आम्ही न बसवला डेरा, जराकभर बसलो. आम्ही लावला आमचा फ्री फायर, म्हणजे आमचा पबजी. काही असो आम्ही दोन्ही खेळतो. आणि त्या गाड्याला एवढे मोठे कागद दाखवले, तो म्हणे यात एक कागद मिक्सिंग आहे. म्हटलं घरी जातो फटकन तो मिक्सिंग कागद आपण फटकन घेऊन येतो. मग काय घेतला बा तो कागद आणि निघलो आपण डायरेक्ट घरच्या रस्त्यानं आलो. मी एसटीनं वापस निघलो जळगावला आपल्या गाडीनं. गाडीनं पोचायला काय टाइम नाही लागला भाऊ, 15 मिनिटात तर फटकन आपण निघलो तटी. आणि आपला फॉर्म घेतलाय ना फटाफट हाती, आणि 2 मिनिटात तर बा भरून दिला बा. मला सकाळपासून या कागदामध्ये डोकं तर पुरं मॅच झालं तर बा. माय या गाडी 9 वाजता दुकान करते, आज तर बा डायरेक्ट 10 वाजताच केलं. थांबा आहे बंद करू द्या बा मला शटर गिटर बंद केलं आणि निघलो आम्ही डायरेक्ट घरच्या रस्त्यानं. पण आपल्याला टाकणं होतं सगळ्यात पहिले आपल्या गाडीमध्ये पेट्रोल. काऊन की घरून निघायच्या अगदी आपण काही पाहिलं ना गाडीत पेट्रोल आहे की नाही. आपण तटी आल्यावर तर बा गुग करी गाडी. म्हटलं जाऊ द्या बा पेट्रोल टाकून देऊ. 50 रुपयात नाही तर 100 रुपयाला आपण पेट्रोल टाकून गेलं. म्हटलं मधातल्या रस्त्यात थांबले तर आपल्या रिकामा भूतफूत दिसून जाईल रे बा. आणि तुम्ही घरी या, घरी जाऊन जेवण खावण करून झोपून राहायचं. तुम्ही जेवण खावण करा आणि झोपून राहा, पण पहिले आपल्याला ते फॉलोचं बटन असते ते दाबून या. आणि कागदपत्र तुम्ही बनवा रे बा. तुम्हाला एक टिप देतो मी.